ए मशू खा 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 हे कुठल्या दुकानातले सॅम्पल? हे बघ मेहनतीच्या पैशातलं आहे, पोटभर खा. असं किती दिवस चालायचं? बघ जितकी दिवस चालतंय ना तितकी दिवस चालवायचं. खाताना असले विषय काढायचे नाहीत, अंगी लागत नाही बाबा. का बघू का का तुला नोकरी लागली? कुणाला? मला? हो हो तुला. मला नाही रे बाबा, तुला तुला. हे बघ इथे लिहिले बघ, नृत्य शिक्षिका पाहिजे. हे बघ इथे बघ काय लिहिलंय बघ. बघू बघू. शास्त्रीय संगीताची जाण असलेला वयोवृद्ध शिक्षक पाहिजे. वयोवृद्ध? हा. इथेही वयाची अट आडवी आलीच. मग त्यात काय आहे, वयोवृद्ध होऊन जायचं. आपल्याला जमणार नाही. आपण जैसे है वैसे जाऊंगा. तेरा क्या? माझा काहीतरी विचार केला पाहिजे. बघतो काय अरे मग नेक काम के लिए देर काय की. चलो हे देर वाल्या. काय? तारीख बघ काय ती. तारीख? अरे बापरे, 28 तारीख आहे. पोमला हा घे तुझा पत्ता. हा घे तुझा पत्ता. येस चलो. कम ऑन. कविता, कविता, कविता. वाजले किती? 9:05 झाले. 5 मिनिटं उशीर झाला. आणि ब्रेकफास्टच्या वेळी नट्टापट्टा कशाला हवाय? आयुष्यात सगळी कामं ठरलेल्या वेळेप्रमाणेच व्हायला हवीत. माझ्या मागे ती तुला सांभाळायची, समजलं? बैस. अगं तुझ्या भल्यासाठी सांगते मी. चल पोटभर खा. भाईसाहेब, आपल्याला भेटायला कोणीतरी एक तरुण आलाय. आत पाठवून दे त्यांना. हो हो पाठवतो. नमस्कार. शांतादेवी कल्याणपूरकर आपणच का? हो. काय काम होतं? मी जाहिरात वाचूनच आलो. जाहिरातीतली अट वाचली? हो ना. तरी सुद्धा आलात? आता वृद्ध होणं काय मला शक्य नाही. आणि मी काय म्हणतो, अट हवीच कशाला? संगीत शिकण्याशी मतलब. आणि मी चांगल्या प्रकारे शास्त्रीय संगीत शिकवू शकतो. आणि माझं वय संगीत शिकवताना कुठल्याही प्रकारे त्रासदायक होणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. हे बघा, कुणाला ठेवायचं ते आम्ही नंतर ठरवू. तुम्ही निघा. पण सुखात नाही? नाही, त्यांची काही गरज नाही. मी एकटा जाऊ शकतो. आजकाल म्हाताऱ्या लोकांना. हॅलो. हॅलो. अहो असं काय करताय तुम्ही? मला आणि माझ्या मैत्रिणीला त्या दिवशी बागेत वाचवलं नाहीत का? ते खरं आहे, पण तुम्ही इथं. ते मग सांगते, पण आधी मला तुमची माफी मागायची होती. कशाबद्दल? तुम्हाला नोकरी न मिळाल्याबद्दल. नोकरी? नोकरी कसली? संगीत शिक्षकाची. अच्छा, हा. पण तुम्हाला कसं कळलं? तुम्ही मगाशी बंगल्यात इंटरव्ह्यूला आला होतात ना, तेव्हा मी तिथेच होते. म्हणजे तुम्ही? हा माझ्या आत्याचा बंगला. शांतादेवी तुमच्या आत्या? हं. हो. मग संगीत कोणाला शिकायचंय? मला. हो, आय सी. म्हणून वयोवृद्ध संगीत शिक्षक पाहिजे काय? आमच्या आत्या फार कडक येतो. ते आलं माझ्या लक्षात. माझ्यावर कडाडलं तेव्हा. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. का का? माझ्यामुळे तुम्हाला. नाही नाही, तुम्ही मुळीच मनाला लावून घेऊ नका. पण वाईट एकाच गोष्टीचं वाटतं. कोणत्या? म्हातारा झाला असतं तर बरं झालं असतं. आता पुन्हा केव्हा भेटणार? असंच योगायोगानं. या शहरात राहणार आहे मी. हो. हो ना. 2 वेळा योगायोगानं भेट झाली. तिसऱ्या वेळी सुद्धा योगायोगानं भेट होईल, नाही का? बरं. विश ऑल द बेस्ट. कविता. अच्छा बाय. बाय. चामारी टोपी. काय एक एक ध्यान आमच्या नशिबात येत आहेत. चांगल्या नृत्य शिक्षकांचा काय दुष्काळ बिष्काळ पडला की काय कोणास ठाऊक. नमस्कार. जयवंतराव कुलकर्णी इथंच राहतात का? मी स्वतःच. तुम्हाला काय हवंय? नोकरी. जाहिरात वाचून तुम्ही आलायत? हो त्यातल्या सगळ्या अटी वाचल्यात तुम्ही? हो. त्यात सगळ्या अटींमध्ये तुम्ही बसता असं तुम्हाला वाटतंय का? नक्कीच. कारण मला नृत्य येतं. गुड. शिवाय मी सुंदर आहे. 80, 135, 60. व्हॉट? अशी नाही आहे. शिवाय तरुणी आहे. आणि एक्स्ट्रा क्वालिफिकेशन म्हणजे मी कुमारिका आहे. वा वा वा, फर्स्ट क्लास. राज. ग्रेट. सुरेख. तुम्ही आम्हाला पसंत पडलात.
आम्ही तुम्हाला ठेवली, ठेवली? म्हणजे नृत्य शिक्षिका म्हणून. माझी एक अडचण आहे. हे बघा, तुमची जी काही अडचण असेल ना ती मिटावी म्हणून आम्ही तुम्हाला 100 रुपयाचं एक्स्ट्रा पेमेंट देऊ. ते झालंच, हा, पण माझी राहायची पण व्यवस्था केली पाहिजे. केली. अहो, आमचा 6 खोल्यांचा बंगला आहे, त्यात आम्ही फक्त दोघं राहतो, मी आणि माझी मुलगी मधू. हा? एवढ्या खोल्या रिकाम्या आहेत, एखादी तुम्ही वापरा, त्यात काय. मग कधीपासून येऊ? आजपासून राहिलात तरी माझी काही हरकत नाही. धन्यवाद. नाव काय म्हणाला तुमचं? पद्मश्री. हे तुमचं नाव आहे की नृत्यात मिळालेली पदवी? तुम्हाला मी तुमची जागा दाखवतो, चला. बरेच दिवसांनी म्हातारा या, कामात न गेला. आहाहा. काय सांगायचं अल्लादिया खा साहेबांबद्दल. आहाहा. आमचं नशीब चांगलं म्हणून त्यांच्या पायाशी बसून आम्हाला रियाज करता आला. तुम्हाला सांगतो शांतादेवी, ऑपेरा हाऊस थिएटर मध्ये एकदा त्यांची मैफल भरली होती. थिएटर कसं अगदी खचून बनलं होतं. पहिल्या 7 रांगांमध्ये संगीतातले एक एक अवलिये बसले होते. अर्थात त्यावेळेला आमचं वय तरुणपणाचं होतं. साहेबांची मैफल सुरू झाली. त्यांनी सप्त सुरातले 7 आलाप लावले आणि भर मैफलीत चॅलेंज केलं, जो कुणी हे राग ओळखून दाखवेल त्याला मी गंडा बांधून माझं शिष्यत्व देईन. सगळ्या सभेमध्ये मसणवटात पसरते तशी शांतता पसरली होती. कुणी सुद्धा उभं राहून सांगायला तयार होईना. तरी सुद्धा एक तरुण उभा राहिला आणि त्यानं दडा दडा सगळ्या रागांची नावं सांगून टाकली. हा, काय नाव होतं त्याचं? आता त्याचं नाव मी काय सांगणार. तो आपल्या समोरच बसलाय, पंडित लक्ष्मीकांत कोणतो कत्तरीवाली. मी तुमची निवड केली आणि संगीत शिकवण्यासाठी. वा वा वा. कविता, काय? हे पंडित कस्तुरीवाले, आ. हे आजपासून तुला शास्त्रीय संगीत शिकवणार आहे. आ. छी, यांच्याकडनं गाणं शिकायचं? हो, शिकायलाच हवं. हो. सुखात मे हा. आपण एवढं- यांना यांची राहायची जागा दाखवा हो. आणि यांची चांगली बर्दास्त ठेवा. हो. हो, ठेवतो हा. मी 2 दिवसांनी येईन. चौकात जा. बरं येते. या, 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 या. तुम्ही बसा ना, बसा बसा. बेटा, नाव काय तुझं? हड्ड माझी जीभ जरा तिखटच दिसतंय. संगीताचा रियाज सुरू झाला की हळूहळू गोड होईल. हो. बाबा, येतायत. बाबा, तुम्हाला म्हटलं मी बाबा. बाबा, बाबा तर बाबा, काय म्हणतेस बेटा? बाबा, इकडे बसा ना बाबा. अरे वा, ही शिष्या पाहिजे. हो, गुडूला बसायला जागा देते. कुठे गेलं टेबल? बाबा, तुम्ही मला गाणं शिकवणार ना बाबा? मी आपलं हार्दिक अभिनंदन करतो. कशाबद्दल करतो? आपली नोकरी पक्की झाल्याबद्दल. म्हणजे काय? कविता ताई ज्यांचा द्वेष करतात त्यांनाच इकडे पसंत केलं जातं. काय सांगतोस काय? मग थँक्यू. कानात काय सांगताय? मोठ्याने बोला ना. कुचू कुचू बोलतात कानामध्ये. मला माझी खोली दाखव. बेटा कुठला? पडतोय मी.